तू सॉल्व करावं असं मी म्हणतच नाही. उलट तू माझ्या मागं मागं करतोय, मी नाही. एक मामा मामा एक मिनिट. अरे मी बोलतोय तुझ्याशी. मी हा विषय बोलून मिटूया म्हणून आलोय ना. हे बघ, तू पण सॉरी म्हण, मी पण सॉरी म्हणतो. मॅटर क्लोज करून टाकू. सॉरी म्हणायला मी काही चुकीचं बोललेलोच नाही. मामा अजून आहेस काय तुझं ते टोमणं? हे बघा तेज प्रताप, मी तेव्हाही चुकीचं बोललो नव्हतो आणि आत्ताही नाही. आणि तुम्हाला जर वाटतंय मी चुकीचं बोललोय, तुम्हाला जर राग येत असेल, तुम्हाला जर मला मारून घ्यायचं असेल तर मारा. मला राग नाही येणार, कारण मी नेहमी तुमच्या भल्याचाच विचार केलाय. म्हणजे तुला काय म्हणायचंय मामा? तू जे काय बोललायस ते खरं आहे सगळं? तेज प्रताप, मी तेव्हाही खरं बोललो होतो, मी आत्ताही. हे मी सिद्ध करू शकतोय. तू जर ह्या पैशाच्या बाबतीत माई साहेबांशी बोललीस आणि त्याच्याकडनं पहिला हप्ता घेऊन दिला ना मला, तर म्हणजे बरं होईल. आजवर मी तुझ्याकडे काय बी मागितलं नाही, पण आज तुझ्या पप्पांची ही एवढी इच्छा पूर्ण कर. वहिनी साहेब, ते माई साहेबांनी बोलवलेलं असतं बघा. का बोलवलंय? काही बोलल्या का? का बोलवलं असतं ते माहीत नसतं बघा, पण महत्वाचं काम असतंय बघा. हा, जाते. लवकर जायचं असतं. हा, येत. आता माईसाहेबांनी बोलवलंच आहे, तर पप्पांनी जे सांगितलं तेही बोलून घेते. माईसाहेब, तुम्ही बोलवलंत मला? हो, आम्हाला जास्त पाल्हाळ लावायची सवय नाही, त्यामुळे थेट मुद्द्याचं बोलतो. तुमच्या वडिलांनी लोनसाठी रमावती बँकेमध्ये अर्ज केलाय. बोलले पप्पा मला. बरं झालं तुम्हीच विषय काढलात. मला ह्या विषयावर तुमच्याशी बोलायचंच होतं. जर रमावती सहकारी बँकेची संचालिका म्हणून मी काम पाहत असते ना, तर या सिच्युएशनमध्ये मला जास्त मदत करता आली असती. तुमची प्रतिष्ठा जपायची म्हणून मी नामधारी राहिलात हेच म्हणायचं होतं ना? सोनबाई, आम्ही तुम्हाला इथं टोमणे मारायला नाही, तोडगा काढायला बोलवलंय. तुमचे वडील अडचणीत आहेत आणि या अडचणीवर तोडगा काढायचा आहे. तसं पाहिलं तर ह्या प्रकरणात आम्ही जातीने लक्ष घातलं आणि नाही घातलं तरी लोक आम्हालाच बोलणार. लक्ष घातलं तर म्हणतील का माई साहेबांचे व्यायी आहेत म्हणून झटक्यात काम झालं, आणि लक्ष नाही घातलं तर म्हणतील की अरे माई साहेबांचे व्यायी असून काम झालं नाही. थोडक्यात काय का लोक दोन्ही बाजूनं बोलणार आहेत. असो, तुम्ही स्वतः बँकेत काम केलंय त्यामुळं
लोन क्लिअर करण्याची प्रोसेस किती किचकट असते तुम्हाला तर माहिती. मी बोलते पप्पांशी.